नाही, ती संघटना नाही, तो एक घोळका आहे. तो एक घोळका आहे. ट्रेनमध्ये आपण बसतो आणि आपलं स्टेशन आलं की उतरतो. त्या ट्रेनमध्ये वेगवेगळ्या स्टेशनवर चढणारे, वेगवेगळ्या स्टेशनवर उतरणारे लोक असतात. कल्याणहून निघाली भेटीला पोहोचणार, बरोबर आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार येतो आणि उतरतो. ती ट्रेन त्यापैकी कोणाचीही नसते, तो आपल्या सोयीसाठी आलेला आहे. आम आदमी पार्टी हा तसा प्रकार आहे. आम आदमी पार्टी ही रेल्वे कंपनी किंवा रेल्वे कॉर्पोरेशन नाहीये, ती एक ट्रेन आहे. त्याच्यात प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार उतरायचं, तेवढं तिकीट घ्यायचं, तिकडे उतरायचं. एकमेकाशी काही कसला संबंध नाही. आपापल्या मतलबासाठी येतात आणि उतरतात लोक. संघटन असतं ना तेव्हा तुम्ही एकमेकाशी जीवाभावाचे लोक, इथे सगळे वाटमारी करायला आलेले. त्यामुळे त्यातले राहिले काय आणि फुटले काय आणि काही फरक पडत नाही. त्यामुळे ते गेले तर गेले, ते आलेच मतलबासाठी होते. त्यांचं काय कर्तृत्व होतं त्यांना राज्यसभेत पाठवायचं. त्याच्यातले 3 लोक, मला वाटते तो संदीप पाठक, तुमचा राघव चड्ढा आणि आणखीन एक कोण, मित्तल नाही, आणखीन एक कोणतरी आहे. तर ते तिघे आहेत, हे खरे पहिल्यापासून पक्षात होते. बाकीच्यांच्याकडून कोटी कोटी रुपये खाऊन त्यांना राज्यसभेचे खासदार केले. ठीक आहे, तुमच्या पक्षासाठी आले का? तो मित्तल कोण आहे? तो मित्तल कोण आहे? मित्तल काहीतरी युनिव्हर्सिटी चालवतो डोनेशनची. त्याने 5 कोटी रुपये देऊन खासदारकी विकत घेतली. त्याला मागे लागला होता ना राजीनामा देऊन, तो नाही ना गेला. त्यामुळे त्यातून फुटले आणि गेले, कुठच्या पक्षात गेले याला काही अर्थ नसतो. त्यांना आपली खासदारकी टिकवायची आणि तुमचा केजरीवाल त्यांना नोकर चाकरासारखं वागवतो, ते आवडत नाही. खासदारकी टिकवायची तर 7 लोक 2/3 कुठल्या तरी पक्षात गेले, टिकतात, भाजपमध्ये तो. बाकी काय त्याला मी फार मोठी राजकीय घटना मानत नाही. त्यामुळे आम आदमी पार्टीला नुकसान होईल असंही मला वाटतं, कारण तो पक्षच नाही. पुढच्या वेळेला दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत 10 जागा तो पक्ष निवडून आणू शकणार नाही.